श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलं आजचं कथाचिंतन क्रमांक 785. आपण प्रभू रामचंद्रांनी माता शबरीच्या आश्रमामध्ये सांगितलेली ही नवविधा भक्ती विस्तारपूर्वक चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रभू रामचंद्र आपल्याला या नवविधा भक्तीच्या आधाराने भक्तिशास्त्राचं जणू काही प्रशिक्षण देत आहेत. या भक्ती मार्गामध्ये जिथं भगवंतावरती निरतिशय प्रेम करण्याची कला संत आम्हाला शिकवत असतात, त्याचे 3 टप्पे आपण आतापर्यंत अभ्यासले. कुठले 3 टप्पे? पहिला, प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा, आणि काल गुरुपद पंकज सेवा, तिसरी भगती अमाल. सद्गुरूच्या चरणांची सेवा हेच आत्मोद्धाराचं खरा दालन आहे. सद्गुरूची सेवा करणं म्हणजे नेमकं काय याचं काल आपण विस्तार बघितला. आपल्या सद्गुरूची कायिक, वाचिक आणि मानसिक सेवा करून आपलं जीवन आपण कृतार्थ करावं. सद्गुरू सेवेच्या आधारानेच आपल्याला या भक्ती मार्गाचं अंतिम ध्येय प्राप्त करता येतं. बघा सज्जनो, आपण एखादी प्रश्नपत्रिका सोडवायला घेतो ना, त्यावेळेला काही प्रश्न याला विकल्प उपलब्ध असतात की बाबा हा किंवा हा सोडवा. त्याप्रमाणे कदाचित भक्ती मार्गाच्या प्रश्नांमध्ये काही प्रश्नांना तुम्ही बगल देऊ शकता, परंतु जे अनिवार्य प्रश्न आहेत त्या अनिवार्य प्रश्नांमधली ही तिसरी गोष्ट आहे की सद्गुरूच्या चरणांची सेवा. सद्गुरूशिवाय, त्याची मनोभावे सेवा केल्याशिवाय तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सद्गती अर्थातच या भक्ती मार्गावरती प्राप्त होऊ शकत नाही. आज आपल्याला प्रभू रामचंद्र या भक्तिशास्त्राचा 4था पडाव समजावून सांगत आहेत. कुठली आहे 4थी भक्ती? चौथी भगती मम गुणगन करई, कपट तजी गान. प्रभू रामचंद्र माता शबरीच्या माध्यमातून आपल्याला ही 4थी भक्ती सांगताना म्हणतात की हे शबरी ऐक, माझी 4थी भक्ती आहे माझ्या गुणसमूहाचं गायन करणं. परंतु कसं? निष्कपट होऊन, अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा दंभ न ठेवता माझ्या गुणांचं गायन, ही 4थी भक्ती आहे. प्रभू रामचंद्र ज्याला आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो, जेव्हा एखादं आदर्श चरित्र आपल्या समोर जीवन जगण्यासाठी आपल्याला ठेवायचं असेल तर सज्जनो, सर्व युगांमध्ये, सर्व काळांमध्ये एकच चरित्र आपल्याला अत्यंत स्पृहणीय आहे, अत्यंत आदर्शवत आहे, आणि ते म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा. प्रभू रामचंद्रांचा प्रत्येक गुण हा अनुकरणीय आहे, चिंतनीय आहे, आजच्या काळामध्ये देखील आचरणात आणण्यासारखा आहे आणि जीवनाला खऱ्या अर्थाने मांगल्य प्रदान करणारा आहे. प्रभू रामचंद्रांच्या या गुणांचं वर्णन करणं, त्या गुणांचं चिंतन करणं आणि त्या गुणांना आपल्या आचरणामध्ये उतरवण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करणं, निष्कपट मनाने प्रयत्न करणं, हेच भगवंताच्या 4थ्या भक्तीचं मर्म आहे. प्रभू रामचंद्र हे आदर्श पुरुष होते, मर्यादा पुरुषोत्तम होते. त्यांचं चरित्र केवळ त्रयस्थ होऊन गाऊन सोडून देण्याचा विषय नाही, तर त्या
चरित्राचं, त्या गुणांचं चिंतन करत करत आपल्या जीवनाचं शिल्प आपण घडवणं, हे खऱ्या अर्थाने रामायण आम्हाला आमच्या जीवनामध्ये एक संधी उपलब्ध करून देतं. अशा या प्रभू रामचंद्रांच्या गुणांचं आपण सर्वप्रथम वर्णन ऐकूया. त्यांच्या या सद्गुणांच्या आधाराने आपल्या जीवनामध्ये मांगल्य कसं साकार होतं याचं देखील आपण चिंतन करूयात. अगदी आपण लहानपणापासून ऐकत आलेलं पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं राम का गुणगान करिये या भजनाच्या आधाराने आपण प्रभू रामचंद्रांचं स्मरण करूयात, त्यांचे गुण आठवूयात आणि तदनंतर या चौथ्या भक्तीचा विस्तार आपण समजून घेण्याचा गुरुकृपेने प्रयत्न करूयात. पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं हे पद. स्वरूप सुंदर
सुजन रंजन भूप सुखकर, सुजन रंजन भूप सुखकर, राम आत्मा राम आत्मा राम का सम्मान करी रे ध्यान धरी राम का गुणगान करी राम का गुणगान करी राम का गुणगान करी राम प्रभु की भद्रता का सभ्यता का ध्यान धरि रे ध्यान धरि राम का गुणगान करी राम का गुणगान करी राम का गुणगान करी. किती सुंदर शब्दांच्या आधाराने आपल्याला या भजनामधून रामाच्या गुणांची महती सांगितली आहे. बघा, पहिल्या कडव्यामध्ये राम के गुण गुण चिरंतन, राम गुण सुमिरन रतन धन. रामाचे जे गुण आहेत ते गुण चिरंतन गुण आहेत, काळाच्या अनुसार बदलणारे गुण नाहीत. बघा, आपल्या घरामध्ये देखील आजच्या काळात जर आजी आजोबा असतील तर नातवंड कॉलेजमध्ये जाताना जर आजी आजोबा त्यांना सांगायला लागले तर नातवांचं आजी आजोबांना उत्तर काय असतं की आजोबा तुमचा काळ वेगळा होता हो, आता जनरेशन गॅप झालेला आहे, आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे नाही चालत. म्हणजे 50-60 वर्षामध्ये देखील जे आदर्श मानवाने स्वतःच्यासाठी म्हणून ठेवले होते ते आदर्श तिथं उपयोगाला येत नाहीत, अशी समाजाची अवस्था आहे. परंतु एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की प्रभू रामचंद्रांचे जे गुण आहेत ते मात्र जनरेशन गॅप मध्ये येत नाहीत. बरं, ते गुण चिरंतन गुण आहेत. आणि हे केवळ या भजनाच्या आधाराने लिहिलंय असं नाही, केवळ मी सांगतो असं नाही. श्री महाराजांचं आपण जर रामनवमीचं प्रवचन उघडलं तर यामध्ये श्री महाराज आपल्याला किती मनापासून तळमळून सांगतायत, काळ जरी वेगळा असला तरी नीती तत्व ही सर्व काळ अबाधितच राहतात. म्हणून रामचरित्र सर्वांना सर्व काळी आदरणीय आहे. श्री महाराज आम्हाला रामचरित्राचं हे महत्व या रामनवमीच्या प्रवचनांच्या आधाराने सांगतात. या रामचरित्राचं, त्याचं स्मरण, त्याच्या गुणांचं चिंतन काय करतं? मनुजता को कर विभूषित. आम्हाला मनुष्यत्वाला खऱ्या अर्थाने ते सधन करून टाकतं. बघा, आजच्या काळामध्ये आम्ही माणूस म्हणून जगत आहोत, परंतु आमच्यामध्ये असलेलं मनुष्यत्व मात्र कुठेतरी लोप पावत चाललेलं आहे. जरी आमच्या बँकेचे बॅलन्स वाढत असले, जरी आमची सधनता वाढत असली, तरी आमच्या मनुष्यत्वामध्ये मात्र दुष्काळ येत चाललेला आहे. प्रभू रामचंद्रांच्या गुणांचं चिंतन, त्याचं आचरण आम्हाला काय करतं? मनुज को धनवान करिये, ध्यान धरिये राम का, गुणगान करिये राम का. अशा या प्रभू रामचंद्रांचे गुण, त्याचं स्मरण, त्याचं आचरण आमच्या मनुष्यत्वाला धनवान करून टाकतं. श्री महाराज आम्हाला त्यामुळं प्रभू रामचंद्रांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये सर्व काळ, सर्व स्थितींमध्ये ठेवायला सांगतात. बघा, आपल्यापैकी प्रत्येकाने या रामनवमीचं प्रवचन वाचलं असेल, परंतु आज या 4थ्या भक्तीच्या निमित्ताने श्री महाराजांची ही तिन्ही रामनवमीची प्रवचनं अत्यंत चिंतनीय आहेत. श्री महाराज म्हणतात, रामचरित्र सर्वांग सुंदर आहे. रामाने पितृ आज्ञा पाळली,
रामाची पितृआज्ञा पालन आपण सर्वांनी अयोध्याकांडामध्ये बघितलंच. प्रभू रामचंद्रांनी आपल्या वडिलांना एक प्रश्न देखील विचारला नाही. जेव्हा राजा दशरथाने मौन धारण केलं कैकेयीच्या या वरदानांवरती, तरी देखील प्रभू रामचंद्रांनी आपल्या वडिलांची ही मौन आज्ञा आपल्या मस्तकी धारण केली. श्री महाराज पुढे म्हणतात की रामाने पितृआज्ञा पाळली आणि सारं वैभव आणि सुख याचा त्याग करून वनवास पत्करला. या त्याच्या थोर कृत्याचा वारंवार विचार करावा. केवढा मोठा हा प्रभू रामचंद्रांचा त्याग आहे. बघा, रामायणामधले जे प्रभू रामचंद्रांचे वेगवेगळे गुण आहेत त्याचंच वर्णन श्री महाराज आम्हाला सांगतायत. आणि त्यामध्ये हा एक अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग की जेव्हा राजा दशरथाने प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक करायचा ठरवला, नगरामध्ये समाचार हळूहळू पसरू लागला. सगळीकडे आनंदोत्सव सुरू झाला. ढोल नगारे वाजू लागले. सगळीकडे वाद्य आनंद उत्सव सुरू झाले. सीताजी आणि प्रभू रामचंद्रांची शुभ अंग फडकू लागली. आणि यावरती सीताजी म्हणतात की या शुभ शकुनांचा अर्थ काय आहे. तर प्रभू रामचंद्र म्हणतात की या सर्व शुभ शकुनांचा अर्थ एकच आहे की माझा भरत परत येणार आहे, माझ्या भरताची माझी भेट होणार आहे. म्हणजे इथं स्वतःचा राज्याभिषेक होणार आहे. या आनंदोत्सवाची प्रभू रामचंद्रांना साधी वार्ता देखील नाही. या आनंदोत्सवामध्ये देखील आपल्या भरताची भेटच प्रभू रामचंद्रांना स्मरणामध्ये आहे. जेव्हा वसिष्ठ प्रभू रामचंद्रांच्या महालामध्ये येऊन त्यांना ह्या राज्याभिषेकाची वार्ता सांगतात, तेव्हा आपल्या गुरुच्या आगमनाने अत्यंत आनंदित झालेले प्रभू रामचंद्र, परंतु ज्या क्षणी वसिष्ठ ही वार्ता सांगतायत त्या क्षणी चेहऱ्यावरती एक स्थितप्रज्ञता प्रभू रामचंद्रांच्या येते. वसिष्ठ सर्व काही या राज्याभिषेकाचे नियम प्रभू रामचंद्रांना समजावून निघून जातात आणि तत्पश्चात प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यात पाणी येतं. आम्ही चारही भावंड एकत्र जन्माला आलो. आमचे सर्व संस्कार एकत्रित झाले. आमचं शिक्षण एकत्रित झालं. आम्ही खेळलो एकत्रित. आमचे विवाह देखील एकत्रित झाले. परंतु या रघुवंशामध्ये ही रीत काही बरोबर नाही की चौघांपैकी केवळ मी काही तासांनी मोठा आहे म्हणून माझा राज्याभिषेक करावा. काय समर्पण भाव आहे प्रभू रामचंद्रांचा. गोस्वामीजी म्हणतात की या भावनेतून जो रामायण वाचेल त्याच्या मनामधली कुटिलताही जायलाच हवी. बघा, आजच्या काळामध्ये भावाभावांमध्ये प्रॉपर्टीवरून वाद आहेत. घराघरांमध्ये भरपूर पैसा असूनही अप्राप्य असलेल्या थोड्याफार पैशासाठी लोक अगदी रक्तरंजित अशा भांडणांपर्यंत जातात. घरामध्ये सर्व काही असूनही समाधान आणि आनंदाला घरामध्ये जागा नाहीये. का नाहीये? कारण आम्ही आमच्या समोरचे आदर्श घालवून बसलो. रामासारखं जर आपण या समर्पण भावनेने आपलं जीवन जगायला जर शिकलो, आपल्या मनातल्या कुटिलतेला त्या अवस्थेमध्ये स्थान कसं राहील बरं. बघा, जेव्हा प्रभू रामचंद्रांनी सर्वप्रथम कोपभवनामध्ये जाऊन राजा दशरथांची ही अवस्था बघितली, कैकेयी एखाद्या विषारी बाणांप्रमाणे आपली शब्द तिथं बोलत होती, प्रभू रामचंद्रांची पहिली प्रतिक्रिया काय आहे? प्रभू रामचंद्र म्हणतात की आई वडिलांची एकत्रित इच्छा जो पुत्र निभावू शकत नाही तो व्यर्थच जन्माला आला. मी वनामध्ये जाईन तर माझं किती कल्याण होईल. मी अनंत संतांना भेटेन, त्यांचे आशीर्वाद मला प्राप्त होतील आणि हो, त्याही पेक्षा म्हणजे माझा भरत अयोध्येचा राजा होईल. हे पाहणं माझ्यासाठी किती आनंददायक आहे. किती सहजतेने प्रभू रामचंद्र अयोध्येचा त्याग करून या आदर्श चरित्राच्या आधाराने वनवासाच्या दिशेने निघून गेले. जीवनामध्ये सज्जनो, समर्पणामध्ये खरं आनंद आहे, समर्पणामध्ये खरं समाधान आहे. कारण मिळणारी वस्तू ही स्वतःच अपूर्ण असल्यामुळं अपूर्ण वस्तू आम्हाला कधी समाधान देणार.
आपण म्हणाला आहो, पण आजच्या काळामध्ये हे असं जीवन आम्हाला जगता येईल का? मी केवळ गुरुकृपेने आपल्याला एवढंच म्हणेन की आपण प्रयत्न करून बघा. आणि प्रयत्नांच्या शेवटी जेव्हा तुमच्या लक्षात येईल की वस्तू मिळवण्यापेक्षा वस्तूच्या समर्पणामध्ये विशेष आनंद आहे, विशेष समाधान आहे, त्यानंतर तुम्हाला त्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छाच उरणार नाही. लगेच दुसरं मन साशंक होऊन म्हणेल, अहो परंतु ते रामासाठी ठीक आहे, इथं तर आम्हाला ही समाज व्यवस्था अशाने ओरबडून खाईल. सज्जनो, इथंच आमचा विश्वास, इथंच आमची निष्ठा याची परीक्षा असते. श्री महाराज म्हणतात ना की रामावरती अनन्यपणे तुम्ही आपला भार सोपून बघा. रामाला पुरवठा करावाच लागतो, करावाच लागतो. आपल्या स्वतःचा स्वार्थ संपला पाहिजे. मला अमुक अमुक प्राप्त झालं तर मी आनंदी होईन, या अशा स्वतःच्या संकल्पनांचं आम्हाला विसर्जन करता यायला पाहिजे. श्री महाराज प्रवचनामध्ये पुढे म्हणतात की प्रभू रामचंद्रांचा केवढा हा त्याग, किती हा संयम, किती असामान्य पितृभक्ती. वडिलांच्या विषयी देहामध्ये असताना तर प्रभू रामचंद्रांना प्रेम आहेच, परंतु आपण आता नुकतंच जटायूचं चरित्र ऐकलं आणि त्यामध्ये जटायूला निजधामामध्ये जात असताना स्वर्गामध्ये आपले मित्र राजा दशरथ भेटतील याची प्रभू रामचंद्रांना जाणीव होती. आणि म्हणून जटायूला प्रभू रामचंद्रांनी काय निरोप दिला की जटायू, राजा दशरथांना हा सर्व काही समाचार सांगू नको बर का, की सीतेचं अपहरण झालंय. उगीच स्वर्गामध्ये असताना देखील त्यांच्या मनाला अत्यंत क्लेश होईल. किती आपल्या या पितर असलेल्या वडिलांचं या प्रेमातून चिंतन प्रभू रामचंद्र आपल्या समोर ठेवतायत. आजच्या काळामध्ये आपण बघतो की घरामधले कोणी थोर मोठे गेले की दरवर्षी करावयाचं श्राद्ध हा देखील अनेक लोकांपुढे समस्या ठरते. गयेला जायचं पण का, की एकदा तिथं श्राद्ध केलं की पुन्हा श्राद्ध करण्याची झंझट मागं उरत नाही. नाही सज्जनो, त्यांची पुण्याई आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून आपण आहोत. या पितरांचे थोर आशीर्वादच आमच्या जीवनामध्ये आमच्याकडून मोठी कार्य करून घेत असतात. त्यामुळे देहात असताना तर त्यांना खूप आनंद द्या, त्यांची खूप सेवा करा, आणि त्यांनी देह ठेवल्यानंतरही त्यांच्या स्मरणामध्ये श्रद्धेने श्राद्ध करा. श्राद्ध या शब्दामध्येच मुळी श्रद्धा आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्रांची पितृभक्ती, काय निर्लोभता, काय कर्तव्यनिष्ठा. भरत सर्व काही सिंहासनापासून सामान राज्याभिषेकासाठी चित्रकूटावरती घेऊन आलेला आहे, परंतु प्रभू रामचंद्रांची निर्लोभता तर पहा, की त्या जलाची देखील त्यांनी अपेक्षा ठेवली नाही जे भरत प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकासाठी घेऊन आला होता. त्याला देखील भरतकूपमध्ये त्यांनी स्थापित केलं. प्रत्येकाच्या मनाला निर्लोभ करणारं हे जल. आणि भरताला देखील शेवटी हाच उपदेश दिला की भरता, तू तुझं कर्तव्य कर आणि मला माझं कर्तव्य करू दे. तुला रामाशिवाय जगणं हे तुझं प्रारब्ध आहे, आणि मला या वडिलांच्या वचनाची पूर्तता करणं हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे. काय कर्तव्यनिष्ठा ही प्रभू रामचंद्रांनी या चित्रकूटावरती दाखवली आहे. काय संयम आहे प्रभू रामचंद्रांचा. सज्जनो, आजच्या काळामध्ये ही भोगवादी वृत्ती जी आमची आहे ना, आणि ज्यामुळं आम्ही आमच्या तत्वांना अत्यंत सहजपणे तिलांजली देऊन टाकतो, हेच आमच्या अंतरंगातलं कपट आहे बर का. त्या कपटाच्या शिवाय प्रभू रामचंद्रांचे हे गुण आपण गावेत, मनामध्ये घट्ट धरावेत, आणि जे आपल्या मनामध्ये असतं ते आपल्या आचरणामध्ये स्वाभाविकपणे उतरू लागतं बघा.
आपण मुखाने जे बोलतो ते जर आपल्या वृत्तीमध्ये, आपल्या कृतीमध्ये येत नसेल, तर एकच गोष्ट आहे की आपल्या हृदयामध्ये कुठेतरी एक कपटाचा अडथळा आहे. त्यामुळं आपल्याला ते वचन कृतीमध्ये उतरवता येत नाहीये. त्यामुळे निष्कपट होणं याचा अर्थच ते गुण आपल्या आचरणामध्ये येणं आहे. श्री महाराज पुढे म्हणतात की या प्रत्येक गुणाचा विचार करावा आणि आपण तसं वागण्याचा मनापासून प्रयत्न करावा. कोणी म्हणतील अहो रामाचा काळ वेगळा, आत्ताचा काळ वेगळा, पण तसं नव्हे. राम ज्या मार्गाने गेला तो आजही अनुकरणीय आहे, नाही का? रामाने केलेली आपल्या आई वडिलांची भक्ती, रामाचं एक पत्नी व्रत. ते गमतीनी गोष्ट सांगतात ना की जेव्हा सीताजी अशोक वाटिकेमध्ये रावणाला काही केल्या, त्याच्याकडे पाहायला तयार नाही, त्याच्याशी संवाद करायला तयार नाही, तेव्हा कोणीतरी रावणाला सांगितलं की अरे रावणा, मग तू रामाचं रूपच घेऊन जा ना, तू तर मायावी राक्षस आहेस, तुला सर्व रूप घेता येतात. रावण म्हणाला मी तो विचार केला, प्रयत्न केला, नाही, रामाचं रूपही घेऊन पाहिलं, परंतु जेव्हा रामाचं रूप घेतलं त्या सरशी मला सीताजी देखील मातृतुल्य वाटू लागल्या. परस्त्रीच्याकडं माझं लक्षच जाईना, कारण माझा मूळ रावण स्वभाव हा जसाच्या तसाच होता. सज्जनो, जर केवळ त्या देहाचा संग केला असता वृत्तीमध्ये एवढं परिवर्तन होतं, तर प्रभू रामचंद्रांच्या या गुणधर्मांचा विचार आमच्या जीवनामध्ये केवढं मोठं परिवर्तन घडवून आणेल. प्रभू रामचंद्रांचं बंधू प्रेम जेव्हा आजच्या काळामध्ये छोट्याशा वडिलोपार्जित इस्टेटवरून 2 भाऊ कोर्टामध्ये जाऊन पोहोचतात, नाती जवळ असूनही केवळ सावल्यांसारखी ही नाती निभावली जातात. जेव्हा नात्यांमध्ये प्रेमापेक्षा केवळ कर्तव्य उरकून टाकण्याची भावना आपल्याला दिसते, मला वाटतं की अशा वेळेला रामायण हे आपल्या घराघरांमध्ये वाचलं गेलं पाहिजे. या प्रभू रामचंद्रांच्या या सर्व भावंडांचं परस्पर प्रेम आपण समजून घेतलं पाहिजे. आणि प्रभू रामचंद्र त्याच घरामध्ये प्रगटतात जिथं भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मणाचा जन्म होतो. विश्व भरन पोषण कर जोई, ताकर नाम भरत असं होई. रामाला प्रगटवायचं असेल तर आपण विश्वाचं भरण पोषण करणारी वृत्ती आपल्यामध्ये तयार करावी. हाच आपल्या घरातला भरताचा जन्म आहे. जाके सुमिरन ते रिपुनासा, नाम शत्रुघ्न वेद प्रकाशा. मनामधलं शत्रुत्व संपून टाकणं हाच आपल्या हृदयातल्या शत्रुघ्नाचा जन्म आहे. लच्छन धाम राम प्रिय, सकल जगत आधार, गुरु वसिष्ठ तेही राखा, लक्ष्मण नाम उदार. ज्याचं लक्ष, ज्याचं मन हे प्रभू रामचंद्रांच्या चरणी स्थिरावलंय, जो प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये रत आहे, अशा लक्ष्मणाचा जन्म आम्हाला आमच्या जीवनामध्ये या बंधू प्रेमाच्या आधाराने अनुभवता येऊ शकतो. श्री महाराज म्हणतात प्रभू रामचंद्रांची सहिष्णुता आपण पाहावी, जे जटायूला देखील, या अधम पक्षाला देखील हृदयाशी लावू शकतात, जे कुंभकर्णाच्या वधानंतर त्याच्या देहातून प्रज्वलित झालेली एक अत्यंत तेजोमय अशी ज्योत आपल्यामध्ये सामावून घेऊ शकतात, जे रावणाला देखील मृत्यू पश्चात उद्धार करून आपल्या निजधामी स्थान देऊ शकतात. अशा प्रभू रामचंद्रांची ही सहिष्णुता आहे. प्रभू रामचंद्रांनी राक्षसांचा देखील उद्धार केला. मी ती गोष्ट आपल्याला सांगत असतो ना की जेव्हा इंद्र येतो तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात की केवळ वानरांना उठव. इंद्र म्हणतो अरे तू तर सर्वांना समदर्शी आहेस, मग राक्षसांना का नको उठवू बरं. प्रभू रामचंद्र म्हणतात राक्षस माझ्याशी लढत असताना मला सन्मुख होते, त्यामुळं ते मरत असतानाच मी त्यांना सद्गती दिली, परंतु माझ्या वानरांची मात्र माझ्याकडे पाठ होती.
म्हणून केवळ माझ्या वानरांना तू उठव. प्रभू रामचंद्रांचं निर्लोभत्व. आजच्या काळामध्ये आपल्याला असं वाटतं की लोभ जर आपण ठेवला नाही तर आपल्याला व्यवहारच करता येणार नाही. सज्जनो, श्री महाराज म्हणायचे त्याप्रमाणे आपलं मागणं बंद करून बघा तर खरं. आणि महाराजांच्या वाक्यावरती विश्वास ठेवा की माझा परमार्थ हा तुमच्या व्यवहाराच्या आड कधीच येणार नाही. मला काही नको या भूमिकेमधून जर आपण जीवन जगू लागलो तर मी त्यांच्या साक्षीने सांगतो, जीवनात तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. किंबहुना तुम्हाला कधी काही मागण्याची वेळ देखील येणार नाही, एवढं श्री महाराज पुरवतील. परंतु मनापासून कायिक, वाचिक आणि मानसिक पातळीवरती आपलं मागणं बंद झालं पाहिजे. हे प्रभू रामचंद्रांचं निर्लोभत्व. जेव्हा लंका जिंकली तेव्हा देखील लंकेमध्ये प्रभू रामचंद्र गेले नाहीत. म्हणाले, बिभीषणा आता हे राज्य तुझं आहे, सांभाळ. काय निर्लोभत्व आहे. बिभीषण आकाशामधून हिरे माणक्यांची पुष्पवृष्टी सारखी वृष्टी प्रभू रामचंद्रांवरती, वानर दळावरती करतोय, परंतु त्यातील कुठल्या हिऱ्याला हात देखील लावण्याची साधी इच्छा प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये निर्माण होत नाहीये. अत्यंतिक प्रेम. श्री महाराज म्हणायचे, माझ्यातलं प्रेम काढून टाकलं तर मी नाहीच. हेच आमच्यासाठी असलेले रामराया या गोंदवले ठिकाणी आम्हाला जीवन जगण्याचा खरा राजमार्ग सांगतात की बाळांनो, प्रेमाशिवाय जीवन सर्व व्यर्थ आहे. आपल्या जीवनात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला या अत्यंत निर्लोभ अशा प्रेमातून भरून टाका. प्रभू रामचंद्रांचं शौर्य, किती गुण सांगावेत, किती गुणांचं वर्णन आपण करावं. असं हे प्रभू रामचंद्रांचे गुण आपण सतत चिंतनामध्ये ठेवावे. त्यासाठी रामकथा ऐकावी, त्यासाठी रामचरित्र नित्य वाचावं, त्याच्या गुणांचं नित्य स्मरण करावं. आणि हो, जेव्हा असे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतील त्या वेळेला आपल्या आचरणाला रामाचा रेफरन्स पॉइंट ठेवावा. आणि रामचरित्र आठवलं नाही तर आपल्या सद्गुरूंच्या जीवनाचा रेफरन्स ठेवावा. आणि आपल्या गुरूंना आवडेल का, आपल्या रामाला आवडेल का, या भूमिकेतून आपलं आचरण करणं म्हणजे निष्कपट होऊन प्रभू रामचंद्रांचं गुणगायन करणं आहे. आपल्या जीवनामध्ये चित्तशुद्धीची दालनं प्रभू रामचंद्रांचे गुण गाऊन आपण स्वतःसाठी उपलब्ध करून घेऊ शकतो. सज्जनो, हेच रामचरित्रामधील रामगुण गायनाचं मर्म आहे. आता उद्याच्या टप्प्यामध्ये आपण प्रभू रामचंद्रांच्या नामाचं महत्व, ही पंचम भक्ती, त्याचं चिंतन करू. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.